नमस्कार मित्रांनो, हे रोहन सर आहेत आणि ते 1.5 वर्षापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचे साथीदार म्हणजे तन्मय सुद्धा आज ते कामाचं त्यांच्याकडे दुसरं काम होतं, त्याच्यामध्ये येऊ शकलेलं नाहीत प्लॉटवर. त्यामुळे त्यांचे जिवलग मित्र त्यांनी पाठवलेले होते आपल्याकडं कटिंग घेण्यासाठी आणि ते आपल्या 1.5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये. बरोबर आहे. गेल्या वर्षी पण आपली भेट झाली, 2 विजिट झालेले. तर गेल्या वर्षी आपल्याकडचं कटिंग संपलं होतं, त्याच्यामुळं त्यांना कटिंग नाही म्हणून सांगितलं होतं. यावर्षी त्यांनी लवकर कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांचं आता जूनचं कटिंगचं प्लांटेशन, बरोबर आहे, त्यांना ते रोपाचं प्लांटेशन करणार. ते जवळपास आता तुम्ही 8,000 कटिंग चालवले आहे. तर तुमचं गावाचं नाव वगैरे सांगा. भूम तालुक्यात पाथर्डी गाव आहे. तर सध्या 8,000 कटिंग घेऊन चाललो आहे. तर जून महिन्यात लागवड यायची. इथल्या बागेची डेव्हलपमेंट पाहिली. जवळजवळ 1.5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये होतो. मागच्या वेळेस संपल्यावर सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेसच प्लॅनिंग होता सगळा, पण कटिंग संपल्यामुळे ऑर्डर होती बुकिंग. यावेळेस लवकर कॉन्टॅक्ट करून 8,000ची बुकिंग टाकली होती. त्यांचा नवीन प्लॉट जुना प्लॉट दोन्ही बघितलं, डेव्हलपमेंट बघितले, प्लांटची ग्रोथ पाहिली, सगळं पाहून बुकिंग करून टाकली होती. तर त्यांचं सहकार्य वेळ लाभले. बरं आता तुम्ही माझे दोन्ही प्लॉट पाहिलेले आहेत, जुना आणि नवा. पण तुम्हाला काय वाटतं, ट्रेलीज भविष्यात चांगले का पोल्ट्रीमध्येच जाणं योग्य आहे नवीन शेतकऱ्यांसाठी? तुम्ही काय सांगा. तसं पाहिलं तर एक थोडा खर्च जास्त होतो, पण ट्रेलीचंच योग्य वाटते. कारण पोल प्लेटचं आपल्याला पुढची गॅरंटी सांगता येत नाही, कधी तुटन कधी राहीन. त्यामुळं कारण आता आपल्या जुन्या प्लॉटमध्ये जवळपास 50 रिंग 3ऱ्या वर्षातच म्हणजे तुटायला, काय तुटल्यात आणि काय तुटायला लागल्यात. त्याच्यामुळं आपण जे नवीन प्लांटेशन आहे, जे नवीन शेतकरी आहेत, त्यांना ते ट्रेलीज का आहे आणि त्यांचं शेती किती आहे, किंवा ते काय अदर बिझनेस करतात किंवा काय करतात किंवा प्युअर शेती करतायत, त्यांना इन फ्युचर म्हणजे ड्रॅगन फ्रूटबद्दल त्यांचं भविष्याचं काय नियोजन आहे, ह्याच्यानुसार आपण त्यांना गाईड करतो किंवा प्रत्येक शेतकऱ्याला की तुम्ही ट्रेलीजमध्येच लागवड करायची किंवा पोल्ट्रीमध्ये जाणं योग्य आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यावर वेगळं डिपेंड आहे. त्याच्यामुळं योग्य सल्ला घेऊनच तुम्ही ड्रॅगन फ्रूट लागवड केली पाहिजे. कारण आम्हाला आमच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुमच्या भविष्यात होऊ नये म्हणून आत्ता आमच्या सुद्धा काही जुन्या प्लॉटमध्ये भरपूर चुका झालेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ट्रेलीजमध्ये आमच्या काही जुन्या प्लॉटमध्ये ज्या चुका झाल्या, आता जो आम्ही नवीन प्लॉट लागवड केलेला आहे, जो ट्रेलीचा 1 6 महिन्याचा प्लॉट आहे आता, तर त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचपैकी सगळ्याच म्हणतात नाही, पण 99% ज्या चुका झाल्या त्या ट्रेलीजमध्ये त्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यूट्यूबला पाहणं आणि साक्षात करणं याच्यामध्ये थोडा फरक असतो. ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला काही काम करतो यूट्यूबला पाहून, त्याच्यात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यांना आता वेळोवेळी आपलं मार्गदर्शन राहीलच. आम्ही तर शेतकऱ्याशी कनेक्टेड असतोच. तर शेतकऱ्याने आमच्याशी जास्त काळ संपर्कात राहणं गरजेचं असते. मी यांना मग सांगितलं की आम्ही कॉन्टॅक्ट तोडत नाही, फक्त तुम्ही तोडू नका. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्यात एक्सपर्ट होत नाहीत तोपर्यंत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं असते. आम्ही तर वेळोवेळी तुमचा कधी एनी टाईम कॉल उचलतो. फक्त काही शेतकरी जे नवीन असतात तेच एकदा कटिंग घेऊन गेल्यानंतर आपोआप डिस्कनेक्ट होतात. म्हणजे आपणच कॉन्टॅक्ट कमी करत नाही तर ते स्वतःहून कॉन्टॅक्ट कमी करतात किंवा काही शेतकऱ्यांना स्वतःचा अनुभव असू शकतो, असं म्हणता येत नाही. पण आम्हाला काय अनुभव असेल, तुम्हाला काय असेल, कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माझा सल्ला राहील की आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. वेळोवेळी काही बदल होत राहतात बागेत, खताच्या मॅनेजमेंटमध्ये. काय गेल्या वर्षीचं काही खताचं नियोजन असतं वेगळं आणि पुढल्या वर्षीचं वेगळं असतं. त्यात आम्ही काय बदल केलेलं, तुम्ही काय बदल, तुम्हाला काही ज्या गोष्टी माहिती असतील त्या आम्हाला सांगायचं, आम्हाला काय माहिती असतील ते आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. असंच साथ दिले तर काहीतरी बदल घडू शकतो. त्याच्यामुळं कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे. तर यांना वेळोवेळी आपलं मार्गदर्शन राहील. धन्यवाद.